जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम जय कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय राम ना जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हरे सुख झालं हो साजनी सुख झालं हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची गाडी बहुत सुकृताची गाडी बहुत सुकृताची गोडी बहुत सुकृताची गोडी हरी म्हणून विठाली आवडी म्हणून विठाली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे महामाधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे करो परखुमा देवी बाळा सर्व सुखाचे परखुमा देवी परखुमा देवी वर परखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम मनवोने शरण जावे मनावोनी शरण जा मनावोनी शरण जावे मनावोनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनावोनी शरण जावे मनावोनी शरण जावे मनावोनी शरण जावे मनावोनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तुहा उतारिला पार उतारिला तुहा उतारिला पार उतारिला भव दुस्तर नदीचा 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 बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा 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 तुहा उतारिला पार उतरिला पार तुहा उतारिला पार उतरिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट तरीच केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तुहा उतारिला पार उतरिला हरी तुहा उतारिला पार उतरिला पार दुस्तर नदीचा भव 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 दुस्तर नदीचा विठो पार कुमारी पार कुमार जय जय विठो पार कुमार पार कुमार विठो 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 पार कुमार पार 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 कुमार पार कुमार अद्द करतील आपल्या पंचकृषीचं भूषण हरिभक्तपारायण हरी महाराज गरुड आणि त्याच तोला मुलाची साथ करणारे आमचे उद्धव महाराज थोरात आणि आपल्या गंगागीर महाराजांचा फड गाजवणारे आमचे मृदुंगाचार्य मृदुंग महर्षी वैद्य महाराज बरे बरे
म्हणवोनी म्हणवोनी शरण जावे मनवोनी मनवोनी शरण जावे शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी देवासी तो हा उतरील पार तो हा उतरील पार उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार सदावे भावे देवासी सदावे भावे देवासी तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार तुसर नदीचा भव दुस्तार
हा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर
विठ्ठल 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 राम विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज गंगा गिरजी महाराज की जय, नारायण गिरजी महाराज मनवोने शरण जावे सर्व भावे देवासी तोहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा बो आहे करुणावंत अनंत हे मजा तोहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट तोहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. सर्वांनी भजन करा. विठ्ठल 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 मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तोहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननिहित पाणी मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सधैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन हे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन हे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजि तेजस्फुटिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांची केली स्मरण
होय सकळ विद्येंचे अधिकरणतेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ते उदारा निवृत्ते उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने आदात्राय जनने देवाने मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी अत्यात्रे जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी अत्यात्रे जननी देवाची काय माझी वाणी मानेल संतांशी रंग व चित्ताशी आपुलिया मस्तक हे पाय पायावरी मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरे या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा हे मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या हो या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आये हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास वेदं वेदांत शास्त्रार्थ मुख्य नीति नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपं मनगुणी शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी ईश्वर चिंतनासाठी निवडलेला अभंग परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर आकरण कारण वरुणालय भक्त वांछित कल्पतरू ताडीपीत विनंदित पितंबरधारी भारत भूमीचे चिरंतन सौभाग्य तत्व दृष्टी सिद्धांत व सकल आदर्शाचे स्थान सकल सुखाचा स्रोत सिद्धांताचा खजिना अन्नावर असामृत सागर प्रत्यक्ष गोडी गोडीची गोडी शृंगाराचे रेखीव पण उचित मूल्यांची प्रसिद्धी सकल कलांचा आदिराज पुण्य प्रभावाची धार सद्गुणांचे चांगुलपण सत्वाचे बल व्यासयुक्त तेजांचा मोडून आलेला हा पुरुषार्थ नवे नवे ज्यांच्या नावानंही यम थराथरा घाबरतो असे देहू गावचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त संत सम्राट महाराष्ट्रभूषण विश्ववंदे जगतमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा
या भूतलावर या संसारामध्ये आलेल्या प्रत्येक याचवत जीवाला जन्म मृत्यू भव सागरामधून तरुण जाण्याचा सोप्यातला सोपा उपाय, सोप्यातला सोपा वर्म सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला 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 विठाला. कारण या विश्वाच्या पाठीवर जगद्गुरु तीनच झाले महाराज. पहिले जगद्गुरु वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. पहिले जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण परमात्मा, दुसरे जगद्गुरु आद्यगुरु शंकराचार्य आणि ऐका तिसरे जगद्गुरु कोण महाराज? ज्यांच्या घरात नाही धान, गावात नाही मान, पोटात नाही अन्न, परंतु परमार्थ केला मान, म्हणून त्यांच्या चित्तात समाधान. असे आमचे जगद्गुरु तुकोबाराया. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी या समाजाकडे बघितलं आणि या समाजाला जन्म मृत्यू भव सागरामधून तरुण जाण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगितला. किती सोपा उपाय सांगितला महाराज म्हणतात, बाबांनो ह्या मृत्यू लोकांमध्ये अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला, ही भाग्याची पहिली गोष्ट. आणि हा देह भगवान परमात्म्याने कशासाठी दिला महाराज? देवे दिला देह भजना गोमाटा. भजनासाठी भगवान परमात्म्याने या मानवाची निर्मिती केली, परंतु इथं मनुष्य भजन करत. म्हणून महाराज म्हणतात, बाबांनो हा देह असाच जाईल, मग तुम्ही एक काम करा. काय करा? मनवोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. तुम्ही आदरपूर्वक प्रेमपूर्वक सर्व भावाने त्या भगवान परमात्म्याला शरण जा. शरण गेल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये परिणाम काय होईल? तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा. म्हणून तुम्ही त्याला शरण जा. कहो महाराज, ज्यांना शरण जायचंय तो भगवान परमात्मा कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, ज्याच्याकडे आपल्याला जायचंय त्याचा स्वभाव कसा आहे? बहु आहे करुणावंत अनंत आहे नाम जा, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तो बहु करुणावंत आहे, दयाघन आहे, म्हणून तुम्ही त्याला शरण जा. महाराज तुम्हाला ह्या गोष्टीचा काही अनुभव आला का? कारण अनुभव आल्याशिवाय जगाला सांगून उपयोग नाही. अनुभव आले अंगात ते या जगा दे तसे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, हो माझ्या जीवनामध्ये मी एवढा अनुभव घेतला भगवान परमात्म्याचा. दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. उठलं का सतत भगवान परमात्म्याचं भजन, भगवान परमात्म्याचं भजन. त्या भगवान परमात्म्याचा मला अनुभव आला. तुका म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. म्हणून तुम्ही त्या देवाला शरण जा. असा ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. कारण अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही. कारण भगवान परमात्माने सकल संतांच्या गाथामध्ये कामधेनू गोमाता आहे. तिला जसा दूध काढणारा बसला ना दादा तसं दूध निघू शकतं. माझ्या अल्पशा मतीप्रमाणे मी हा अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. यानेप्रमाणे श्री क्षेत्र या हिंगोनी ग्रामभूमीमध्ये तुम्ही आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये एकत्रित जमा झालेलो आहात. त्याचं कारण तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे. तरीही सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असल्या कारणानं आज या ठिकाणी किन निमित्त जमा झालेला आहात. खऱ्या अर्थानं आमचे मित्र कैलासवासी किरण भाऊ नवनाथ पाटील गिरे म्हणजे पवन भाऊ नाही इह लोकाची यात्रा संपूर्ण आज तागायत 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इथं भूदेवता पुरोहित ब्राह्मण देवता बोलून त्यांच्या मुखातनं मंत्र पुष्पांजली समर्पित करून पिंडदानादी क्रियाक्रम इथे संपन्न झालेला आहे. त्याच अनुषंगानं या गिरे परिवारानं आपल्या वडिलांच्या, आपल्या मुलाच्या, आपल्या पतीच्या, आपल्या भावाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता थोड्या वेळ का होईना भगवान परमात्म्याचं गुणानुवादन घडावं म्हणून हे अनुषंगाने ही कीर्तनरूपी सेवेचं नियोजन केलं आहे. ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने मला तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांचा, माझ्या मातापित्यांचा
दर्शनाचा सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला ते आमचे मित्र, आमचे गुरुबंधू परमस्नेही, आमच्या चिचोंडीवर आहे ते ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच, आमच्या भगिनी कल्पनाताई शिंदे व आमचे दाजी हरिभक्त परायण चांगदेव आप्पा शिंदे, त्यांच्यामुळे मला तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांचा सेवा करण्याचा योग घडून आला. खऱ्या अर्थानं दादा इथं आल्यानंतर अतिशय आनंद झाला, अतिशय मन भरून आलं. महाराज, माझ्यासमोर बसलेले तुम्ही सर्व ज्ञानी आहात, भुक्याल्याची भूक जाणणारे आहात, तहानल्याची तहान जाणणारे आहात, ज्ञानी आहात, वयोवृद्ध आहात आणि गायनाचार्य मंडळी सगळे महाराज, ज्यांनी आपल्या गंगागिरी महाराजांच्या फळाचं नाव महाराज गिनीज बुकामध्ये नोंद झाली, त्या सप्ताहाची ते फळ गाजवणारे आमचे सर्व साथीदार. खऱ्या अर्थानं मी त्यांना पदवी देण्यासाठी किंवा त्यांचे आभार मानण्या एवढा मी पात्रतेचा नाही, परंतु आपल्या परिसराचं वैभव खरोखर माझ्या मतेने ठाईची चाल शिवरंजनी रागामधून झाली ना महाराज. सुंदर असं गायन केलं आणि खरोखर ज्यांच्या आवाजाने आपण सगळे मंत्रमुग्ध झालो. नाद ब्रह्म मृदुंगाचार्य आमचे गुरुबंधू, आमचे स्नेही संदीप महाराज वैद्य तेही उपस्थित आहे. त्याचप्रमाणे गायनाचार्य आपले हरिभाऊ महाराज गरुड, 2 मिनटं आमची भेट झाली, रस्त्याने आलो, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे गायनाचार्य किशोर महाराज बोडखे, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे बघा, समाज म्हणतो राजकारणात गेल्यानंतर माणसं बिघडता, बरोबर ना. समाज म्हणतो राजकारणामध्ये गेल्यानंतर माणसं बिघडत्या, परंतु आमचं भाग्य एक सरपंच, एक गावचे म्हणजे ज्याला संपूर्ण धुरा ज्यांच्यावरती आहे असे सरपंच साहेब गायनाचार्य बाळासाहेब मेंढूकर तेही उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे गायनाचार्य उद्धव महाराज थोरात, त्याचप्रमाणे आमच्या परिसराचं वैभव, ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने ज्यांच्या आवाजाने सुंदर कोकिळेसारखा आवाज आमचे गुरुबंधू, आमचे भाऊसाहेबजी महाराज तेही उपस्थित आहे. त्याचप्रमाणे अगदी सर्व तोलामोलाचे सगळे आणि बेटाशी संलग्न असलेले मंडळी आहे, पुलतांबा आपल्या स्वामींच्या संपर्कामध्ये असलेले, त्यांच्या छायेखाली असणारी सर्व मंडळी आहे. कारण मला पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे सर्वांची नावं माहीत नाही, मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करत होतो. मा सर्वांचे चरणी कोटी कोटी प्रणाम. आणि तुमच्यासमोर सेवा करणं म्हणजे महाराज काय माहिती आहे का, पावसाळ्याच्या दिवसामध्ये धो पाऊस चालू, इतका पाऊस चालू त्या पावसाला माप नाही, अशा पावसामध्ये मोटाचं पाणी आणि मोठ हाकणारा म्हणजे त्या मोठाचं पाणी किती चालेल दादा. कारण तुम्ही सर्व अथंग ज्ञानाचे सागर आहात, तुम्ही बेटाशी संलग्न म्हणले हो महाराज, माझं भाग्य. कारण आमच्या बाबांनी महाराज, खरं सांगू दादा, एकाच घरामध्ये भाऊसाहेब महाराज 4 जणांचं कुटुंब आहे. किती जणांचं? 4 जणांचं. 4 जणांच्या कुटुंबामध्ये माणसं 4ही एकत्र बसलेले दिसत. मुलगा एका बाजूला फोनवर चॅटिंग करतो, मुलगी एका बाजूला पत्नी मैत्रिणी संग एका बाजूला बोलते आणि वडील एका बाजूला बोलता. म्हणजे 4 जणांचं कुटुंब एकत्रित बसू शकत नाही, परंतु आमच्या बाबांची ताकद, या धर्ममंडपाची ताकद, अनेक कुटुंबामधले लोक, अनेक तालुक्यामधले लोक, अनेक गावामधले लोक, अनेक भागामधले लोक आमच्या महाराजांच्या सप्त्यामध्ये एकत्र येतात आणि ही ताकद आपल्या बाबांची आहे. महाराज एका घरात 4 जण एकत्र येऊ शकत नाही, अनेक भागामधून आपल्या धर्ममंडपामध्ये महाराज गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हणजे गिनीज बुकामध्ये नोंद झालेला सप्ताह आहे. आणि आमच्याकडे एक म्हणे दादा, एखाद्याचा साखरपुडा असला, एखाद्याचं लग्न असलं, एखाद्याचा छोटा कार्यक्रम असला का लोक म्हणतात तिथं का गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे का. म्हणजे इथं अनलिमिटेड कार्यक्रम आहे, दुसरीकडे लिमिट आहे. म्हणून माझं भाग्य का अशा फळाच्या सानिध्यामध्ये, अशा गायनाचार्यांच्या सानिध्यामध्ये सेवा भेटली, हे मी माझं परम भाग्य समजतो. पुन्हा एकदा आमच्या ताई सरपंच कल्पना ताई शिंदे, तसेच आमचे आप्पा, त्यांचे आभार मानतो. खऱ्या अर्थानं प्रसंग अतिशय दुःखाचा आहे. जीवनामध्ये महाराज अशी वेळ कोणावरती येऊ नये.
आपल्या आई वडिलांचा देखत मुलाचा मृत्यू, मुलाची मौत पाहणं एवढा सोपा कार्यक्रम नाही दादा. परंतु नियतीला मान्य नाही दादा. आयुष्य संपलं म्हणजे जावं लागतं. बघा, एवढ्या लहान वयामध्ये पितृछत्र हरपणं अतिशय दुःखाचा प्रसंग आहे दादा. ज्या मुलाने आपल्या आई बापाचा वडिलांचा मृत्यूचा सोहळा साजरा करणं, त्या वडिलांना उलटी वेळ आली आपल्या मुलाचा मृत्यूचा सोहळा साजरा करणं, याच्यापेक्षा दुःख काय आहे, दुर्दैव काय आहे. देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगरा दाखविसे, दुःखाचे डोंगरा दाखविसी, बळे बांधोनिया देती कारा हाती, बळे बांधोनिया देती कारा हाती, हे बळे बांधोनिया देती कारा हाती, बळे बांधोनिया देती कारा हाती ना. बघा, अगदी महाराजांनी जसं प्रमाण दिलं तसं ह्या परिवारावरती हा प्रसंग आलेला आहे दादा. अशाही दुःखाच्या प्रसंगामध्ये ह्या परिवारानं हा धर्ममंडप दिलेला आहे. हा एक प्रकारचा सोहळा आहे, बरोबर की नाही. त्यांच्या पश्चात असणारा परिवार, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी अश्विनी, ताई किरण गिरे पत्नी, श्री नवनाथ भागवत गिरे वडील आहे, अनिल नवनाथ गिरे भाऊ, सुनील काशीनाथ गिरे भाऊ, सोमनाथ काशीनाथ गिरे भाऊ, सौ कल्पना चांगदेव पाटील शिंदे बहीण, चिरंजीव कार्तिक किरण गिरे, कुमारी दिव्या किरण गिरे व ही मुलगी आणि मुलगा आहे, आणि निकिता अनिल पाटील गिरे ही पुतणी आहे, आणि दक्ष अनिल गिरे हे पुतणी आहे. खऱ्या अर्थानं या वयामध्ये त्या मुलांचं पितृछत्र हरपलेलं आहे. परंतु मी जाता जाता सांगून जातो दादा, मृत्यू इतका अटळ आहे, इतका अटळ आहे, त्यांनी कोणाला सोडलं नाही. भगवान परमात्म्याने या मानवाची निर्मिती ज्यावेळेस केली त्यावेळेस या मानवाला 100 कर्म करण्याचा अधिकार दिला, परंतु त्यापैकी 6 कर्म हे भगवंताने त्यांच्याजवळ ठेवले आणि 94 कर्म करण्याचा अधिकार तुम्हाला दिला. ते 94 कर्म करण्याचा अधिकार तुम्हाला कोणाला विचारण्याची गरज नाही. पखवाद वाजायचं महाराजांना स्वातंत्र्य आहे, पंढरपूरला जायचं महाराजांना स्वातंत्र्य आहे, बेटामध्ये सप्त्याला जायचं महाराजांना स्वातंत्र्य आहे, जेवण करण्याचं महाराजांना स्वातंत्र्य आहे. परंतु जे 6 कर्म भगवान परमात्म्याने राखीव ठेवले ते कोणाच्या हातात दिले नाही. ते 6 कर्म म्हणजे जन्म आणि मृत्यू. तुम्हा आम्हाला सगळ्यांना वाटलं मोदी सारख्यांच्या घरामध्ये जन्माला यावा, बरोबर ना. परंतु जन्माला येणं आपल्या हातात, मृत्यू देखील आपल्या हातात, यश आणि लाभ आपल्या हातात नाही महाराज. असे 6 प्रकारचे कर्म भगवान परमात्म्याने राखून ठेवले. त्यापैकी जन्माला येणं सुद्धा तुमच्या आमच्या हातात आणि मृत्यू सुद्धा हातात नाही. कारण प्रसंग जरी दुःखाचा असले, ह्या परिवाराचं पितृछत्र हरपलेलं आहे, परंतु अशाही दुःखाच्या प्रसंगामध्ये मृत्यूनंतर हे क्रियादिकर्म का करावं लागतं तर शास्त्राने सांगितलं बाबांनो, हे क्रियादिकर्म करावं लागतं, त्याला शास्त्राचा आधार आहे. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं, देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणून नाही धनंजया जिया परे. या देहाच्या गावाला आल्याच्या नंतर जन्म मृत्यूचा सोहळा हा साजरा करावाच लागतो आणि करीत असताना ना म्हणू नये. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं, नवे नवे उपजले ते नाशे, नासले ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. येरते पामर जीव कीती, येरते पामर अरे हो येत नाही उडाले अवतार, येरते पामर जीव कीती, येरते पामर जीव कीती, येरते पामर जीव कीती. अवतार
ये तवरोना ये आले अवतार यरते पामर जीव किती बाबांनो इथं मोठमोठ्याला जावं लागलं. रामकृष्ण आले गेले त्यांना सुद्धा जावं लागलं. 9 भी मर गई 10 भी मर गई सहस्र 88 33 कोटी देवता मर गई पडे काल की फासे जिंदा मर गई जोगी मर गए नवे दादा सांगून जातो. औषध देणारा सुद्धा आणि खाणारा सुद्धा म्हणजे मृत्यू लोकांमध्ये ज्याचा जन्म झाला ना तर त्याला मृत्यू अटळ आहे. कारण इथं जन्माला आल्याच्या नंतर मृत्यू हा एक ना दिवस अटळ आहे. आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला. मेला पंजा मेला बाप म्हसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला. मेला पंजा मेला बाप म्हसना गेला. देखत देखत ना तू पंत तोई पैसा झाला. देखत ना तू पंत तोई पैसा झाला. देखत ना तू पंत तोई पैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. खऱ्या अर्थाने इथं जावा लागत. यातशी ध्रुम मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यचे तस्माद परिहर्यर्थ न तू सोची महर्षी. खऱ्या अर्थानं ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू अटळ आहे आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला पुनर्जन्म ठरलेला आहे. जरी पवनभाऊ आपल्यामधनं गेले असतील दादा कारण आयुष्य असं आहे महाराज. आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती. कारण आयुष्याचं गणित हे कोणालाच कळलं नाही दादा. आमचे पवन भाऊ माझी अगदी 3-4 वेळेसच भेट झाली आमच्या आप्पांमुळे. परंतु भगवान परमात्म्याला चांगलेच माणसं आवडत्या. जो आवडे देवाला तोची आवडे सर्वाला. हो तोची आवडे सर्वाला. तोची आवडे सर्वाला. तो आवडे देवाला तोची आवडे सर्वांना. तोची आवडे सर्वांना. तोची आवडे सर्वांना. बघा तुम्हा आम्हाला सुद्धा रेल्वेमध्ये बसल्याच्या नंतर चांगला मित्र जर असला तर आवडतो महाराज. प्रवासामध्ये जर आपल्याला जर घाणेरडा मित्र आवडत नाही तर देवाच्या ठिकाणी चांगल्यांनाच महाराज घाणेरड्या माणसानं जागा आहे का? काही माणसं खितपत पडलेले आहे ते मृत्यूची वाट बघताय त्यांना मृत्यू येत नाही परंतु चांगल्या माणसांना आयुष्य कमी आहे. माऊली ज्ञानोबरायांनी वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी. जगद्गुरु तुकोबराय कितव्या वर्षी गेले? 42व्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराज इतिहास बघा. चांगले माणसं जन्माला आल्याच्या नंतर ते 100 वर्षे राहिले. म्हणून जाता जाता सांगून जातो दादा आमचे पवन भाऊंची 3दा महाराज भेट झाली पण हसतमुख चेहरा. या एक कुटुंबांचा तो आधार होता. आणि आयुष्य संपल्यानंतर जसं माणसाला जावं लागतं कारण ती एक कविता आहे. धातुकलीच्या खेळामधले राजा राणी तराणी पडद्यावरती डाव मांडीला अधुरी एकती कहाणी. बाबांनो अचानक वाऱ्याची झुळूक यावा आणि पेटणारा दिवा विझून जावा त्याचप्रमाणे नियमाप्रमाणे आमचे पवन भाऊ निघून गेले. खऱ्या अर्थानं मृत्यू किती अटळ आहे किती अटळ आहे. एक ब्राह्मण जोडपं आहे बघा. ब्राह्मण जोडपं अंध आहे महाराज आणि अशाही अंध ब्राह्मण जोडप्यांच्या उदरी एक असं बालक जन्माला आलं की कुरुळे केस आहे. त्या बालकाचं वर्णन आपण करू शकत नाही दादा. आणि ते बालक त्या आई वडिलांची एवढी सेवा करायचं अहोरात्र सेवा करायचं अंध आई वडिलांची.
आणि परिणाम काय झाला, एक अंध आई वडिलांची जी पत्नी होती ना ती आपल्या पतीला म्हणू लागली, का हो आपण सुद्धा काशी यात्रेला गेलो असतो, परंतु आपण भगवान परमात्म्याने आपल्याला डोळे दिले नाही, आपण कसं जाऊ शकतो. आणि हीच वार्ता त्या बालकाने ऐकली आणि बालकाने सांगितलं, आई बाबा काळजी करण्याची गरज, मी तुम्हाला काशी यात्रेला घेऊन जातो. लगेच कावड बनवली महाराज. काळ किती ठरलेला आहे, वेळ कशी ठरलेली आहे. आणि तो बालक महाराज आपल्या आईवडिलांना काशी यात्रेला घेऊन चालला. जात असताना त्या जंगलामधून प्रस्थान झालेलं आहे. त्याच जंगलामध्ये अयोध्येचा राजा दशरथ आणि तो सुद्धा महाराज पशुशापितांची हत्या करण्याकरता त्या जंगलामध्ये शिरलेला आहे. परिणाम काय झाला, राजालाही शिकार भेटत नव्हती. मग राजाने अनुमान प्रमाण केलं, ह्या सरोवरावरती कोणीतरी पाणी पिण्यासाठी येईल आणि इथं पशु पक्षी आल्याच्या नंतर मी तो बाण मारल आणि पशुशापितांची हत्या करल. म्हणून राजा त्या झाडावरती जाऊन बसला. परिणाम काय झाला, बालक त्याच जंगलामधनं चाललाय. दिवसाचे 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले. आई वडिलांनी सांगितलं, अरे बाळा पाणी, बाळा पाणी, जर तू पाणी जर नाही दिलं तर आम्ही गतप्राण होऊ. परिणाम काय झाला, बाळ झाडाला कावड अटकावून आणि झारी कमंडलो हातात घेऊन पाण्याच्या शोधार्थ निघालेला आहे, सरोवरावरती गेलेला आहे. परंतु राजा दशरथ महाराज सर्वांगाचे कान करून त्या सरोवरात तिकडे लक्ष होतं. श्रावण बाळ तिथे गेला, कमंडलू पाण्यामध्ये भरलेला आहे आणि त्या घागरीचा बुड 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 आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने राजाने बाण सोडला आणि तो बाण जसा गेला महाराज तर श्रावण बाळाच्या हृदय कमळामध्ये जाऊन घुसला. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. हाय गे दीर्घ मारुनी हात, तो पडला जाऊनी झोक. ये राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. पुढं काय झालं महाराज, त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोका पोला झाला नुमनी. आसवे अनुनी नयनी, तो बदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा, बाबा मीच पापी आहे. आणि मग सांगितलं, राजा कशी तू ही वेळ साधली बाबा, मी एकुलता एक बाळ, कसा अवचित घाला आहे तंद ते दोन्ही. दुर्वार्ता नका पुढही, बाट बघतील ते पाखरावानी. द्याने ऊन लवकर पाणी. असं मला सांगायचं एक होतं बघा. तो श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला चालला होता. त्याच जंगलामध्ये राजा दशरथाने काय जावं, काळ ठरलेला आहे, वेळ ठरलेला आहे. सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जुळून आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, हे काळच पतसे महा, हे स्वहिताचा घोर वाहा, हे धानीरा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना. धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना. म्हणून दादा आयुष्य जात आहे पहा, काळ जपत शेमा, सोयी त्याचा घोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या. बाबांनो आयुष्य जाणार आहे, आपल्याला जायचं आहे.
नामदेव महाराजांनी सुद्धा एकच सांगितलं, कोणाच्याही अंत्ययात्रेला गेल्याच्या नंतर बाजूला बसू मग काय करा, नाचत राहा असं नाही सांगितलं. बाबांनो, तिथं गेल्यानंतर ते बोधपर अभंग भजन ऐका. कारण करा हरिभक्ती इहलोकी परलोकी येईल. सोडविना यमा पासोनिया, सोडविना यमा पासोनिया, सोडविना यमा पासोनिया, सोडविना यमा पासोनिया. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविना यमा, सोडविना यमा पासोनिया, हो सोडविना यमा पासोनिया. हे करा हरी भक्ती परलोकी येईल नामा, हरी सोडविना यमा पासोनिया, सोडविना यमा पासोनिया. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविना यमा पासून या. बाबांनो, कुठेही गेले तर नामचिंतन करीत जा, भगवान परमात्म्याचं भजन करीत जा. कारण त्या भगवान परमात्म्याची शरणांगती करा. कारण महाराजांनी सांगितलं, नामदेव महाराजांनी, उठा जागे वारे, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, हे स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ. हरी चरणी अभावे चरणी ठेवा हे माता, भावे चरणी देवा माता, भावे चरणी देवा. सुखवी व्यथा जन्माच्या, हे तुम्ही व्यथा जन्माचा, सुखवी व्यथा जन्माच्या, तुम्ही व्यथा जन्माचा. दारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोयी रे पिशुना. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. महाराजांनी सांगितलं, नामदेव महाराजांनी, उठा जागे वारे आता. मग आपण झोपलेलो आहात का? महाराज म्हणता, ऐक रे जना तुझ्या सोयीताच्या कोणा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. बाबांनो, जागे व्हा. काय करा? स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणे ठेवा माथा. आणि काय करा? चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन. बाबा, ज्यांच्या भिस्तीव तू परमार्थ करत नाही ना, ज्यांच्या भिस्तीव तुझ्या डोळ्यासमोर जी धुंदी आलेली आहे ना, धनदारा पुत्र जन, जन बंधू सोय रे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून. काय कर? शरणारे घावे देवाचे, धनदारा पुत्र जन. बाबा, तू काय काम कर? संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणी नाम स्मरा, मुक्ती सायोजता वरा. हेची करा बापानो, धनदारा पुत्र जन. बाबांनो, तुम्ही त्या भगवान परमात्म्याची शरणांगती करा, त्या भगवान परमात्म्याला शरण जा. कारण महाराज सांगू तुम्हाला, ज्यावेळेस नामदेव महाराज दुसऱ्याच्या अंत्ययात्रेला गेले आणि तिथला प्रसंग ज्यावेळेस महाराज बघितला ना, मग नामदेव महाराजांना कळलं, एक दिवस आपली सुद्धा वेळ येणार. कशी? जसं पवन भाऊंला जावा लागलं, मग आपल्याला जावा लागणार नाही का? जावाच लागणार. अंतकाळे मी परदेशी, ऐशे जाणो ने मानसी, म्हणून ऋषी केशे शरण मी तुझालो. नवमास गर्भवासी, गर्भवासी नवमास गर्भवासी, कष्ट झाले ज्या मातेसी, तीही निष्ठुर झाले कैसे, अंती दोरे राहिले
नवमास गर्भवासी जीवी बापासी आवड आवड मुखी घालून करे कोड जेव्हा लागली यमवोड तेव्हा दुरी टाकिले नवमास गर्भवासी बहिणी बंधूचा कणवळा कणवळा ते तुझा नशिरे दयाळा जेव्हा लागली यमशुंकला तेव्हा दुरी राहिले नवमास गर्भवासी ऐका कन्या पुत्राधिक बाळे बाळे येतो स्नेहाचे स्नेहाळे तुझ्या दर्शनाहून व्याकुळ रे अंते दोरे राहिले नवमास गर्भवासी ऐका देहगृहाची देहगृहीची कामिनी देहगृहीची कामिनी देहगृहीची कामिनी देहगृहीची कामिनी तवती राहिली भुवानी तवती राहिली भुवानी तवती राहिली भुवनी तवती राहिली भुवनी मी जळा तसे स्मशानी मी जळा तसे स्मशानी मी जळत असे स्मशानी मी जळत असे स्मशानी अग्निशवे एकाला अग्निशवे एकाला हे अग्निसवे ये करुणाची अग्निसवे खालाची जी स्वतःची धर्मपत्नी आहे ती सुद्धा फक्त कुठं राहिली नवे नवे एखादा म्हणत असेल माझे मित्र आमदार आहे माझे मित्र गृहमंत्री आहे बाबा नाही रे ते सुद्धा इथपर्यंतच आहे नामदेव महाराजांचं मित्र आले गोत्रज आले शेवटी टाकून या गेले मज लागे स्मशाने आणि मग नामदेव महाराजांना कळलं ऐसा जाणून निर्धार मग मजमणी आला गै व्रत व दाही दिशा अंधकार हातात काही राहिलं नाही म्हणून ऐसे जाणून निर्वाण पाही मनुष्य जन्मा मागुता नाही नामा म्हणे तुझे पायी ठाव दे ये विठोबा नवमास गर्भवासी बाबांनो एक दिवस जायचं आहे जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज नवे नवे जेवढे भगवान परमात्म्याचे अवतार झाले ना दादा प्रत्येक अवतारामध्ये भगवान परमात्मा आणि जगद्गुरु तुकोबराय संघ आहे जे जे झाले अवतार जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुका त्यांचे बरोबर तुका त्यांचे बरोबर हे जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर कारण प्रत्येक अवतारामध्ये भगवान परमात्म्या बरोबर जगद्गुरु तुकोबरा आहे नवे नवे संत कशासाठी आले हो दादा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी 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 हे बोलिले जे ऋषी सात भावे वंदया सात भावे वंदया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग 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 कारण संत
संत यासाठीच आले दादा. या समाजाकडे ज्यावेळेस बघितलं, हा समाज भरकटलेला आहे, आडराणाने चाललेला आहे. आणि मग म्हणून येतो कळवळा हिताचा, समाजाचा कळवळा येतो. येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून येतो कळवळा. अरे म्हणून येतो कळवळा. हे बुडतय जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या, हो येतो कळवळा म्हणून या. जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं, समाज महाराज बुडत हे जनन देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काय करा, पिटू भक्तीचा डांगोरा आणि तुका म्हणे हिची करा जय जयकार आनंदी. खऱ्या अर्थाने तुम्ही भगवत चिंतन करा, भगवान परमात्म्याची शरणागती करा. कारण जर तुम्हाला जर हा भवसागर जर तरुण जर जायचा असला, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. किंवा शंकराचार्य वर्णन करतात, पुनरुपे जननम पुनरुपे मरणम पुनरुपे जनने जठरे शयनम ये खलु संसारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम भज गोविंदम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मृत्यू, पुन्हा पुन्हा जन्माला येणं किती वेळेस. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर या दुःखाच्या यातनेपासून जर वाचायचं जर असेल, सुटका करायची जर असेल, तर तुम्ही एकच काम करा, ते महाराज अभंगाच्या प्रथमच्या म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, हो म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे महाराजांनी सांगितलं, बाबांनो तुम्हाला त्या भगवान परमात्म्याला शरण जावं लागेल, त्या भगवान परमात्म्याची भक्ती करावं लागेल. काय झालं महाराज, भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेले आहे आणि उद्धव सुद्धा त्यांच्या जवळच आहे. परंतु उद्धवाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. आता प्रश्न साधारण होता, परंतु ऐकणं देखील एवढं सोपं आणि सहजासहजी काम करणं एवढं सोपं नव्हतं. म्हणून भगवान परमात्मा असा आहे दादा, न सांगता कळो येते अंतर विश्व विश्वंभर परिहार चिन्ह. भगवान परमात्म्याला कुठलाही परिहार द्यावा लागत नाही. आणि मग उद्धवाला भगवान श्रीकृष्णाने विचारलं, अरे उद्धवा काय मनामध्ये तुझी चिंता चालय, काय विचार काय आहे. त्यावेळेस उद्धवाने सांगितलं, देवा मला तर असं वाटतं तुम्ही या जगाचे चालक आहात, या जगाचे मालक आहात, या जगाचे सर्व सूत्र तुमच्या हातामध्ये आहे. मला असं वाटतं की तुम्ही या संपूर्ण जगताचा उद्धार करून टाकावा. काय करून टाकावा. आता भगवान परमात्म्याने स्मित हास्य केलं आणि त्यावर काही उत्तर दिलं नाही. उद्धवाला वाटलं भगवान परमात्मा का उत्तर देऊ नाही राहिले, का बोलू नाही राहिले, शब्द का देऊ नाही राहिले. त्यावेळेस भगवान परमात्मा परत हसले आणि मग उद्धवा तुला माहित नाही का माझं ब्रीद काय आहे. जो मज होय अनन्य शरण
त्याचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणांगत शरण मीच ऐकू. जो माझी शरणांगती करल त्याचाच मी उद्धार करणार आहे. जो माझ्याकडे येणार नाही मी त्याचा उद्धार करणार. मग काहो आजपर्यंत भगवंताकडे जे प्रेम भावाने गेले त्यांचाही उद्धार करून टाकला देवाने. बघा जे प्रेम भावाने गेले त्यांचाही उद्धार केला, परंतु जे वैर भावाने गेले महाराज त्यांचाही उद्धार करून टाकला. अहम तम सर्व पापेभ्य मोक्ष यस्य मीमा शुचः. आओ जी पुतना मावशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी गेलीच नव्हती दादा. ऐका, जी पुतना मावशी कंसाची मीटिंग चालू झाली, तो तिकडे गेला कसा, तो तिकडे गेला कसा, 2 रात्र 3 दिवस मीटिंग चालली. त्याच्यामधला एक राक्षस उठला आणि सांगितले, बघा याच्याच मुळे समाज आपल्याला राक्षस म्हणतो, कारण तो तिकडं जसा गेला असेल तसा गेला असेल, वळही कशा नाही पेटू द्या. पण तिथं गेल्यानंतर आपण विजवायची सोडून विचारलं पाहिजे की कोणी पाहुणा बिडी प्यायला गेला होता का, अगरबत्ती लावली होती का, किंवा राख फेकली होती की इकडं. अरे बाबा ती जशी पेटली असेल तशी पेटू दे, परंतु तू बादली घे आणि पाणी. तसं तो राक्षस म्हणाला, अरे 2 दिवस झाले 3 रात्रा उलटून गेल्या, तो गेला कसा याचाच विचार चालू आहे. मग ती पुतना मावशी म्हणती, अरे बाबांनो एवढ्या 3 दिवस मीटिंग चालून काय उपयोगी, अरे मी जाते आणि त्या लहान बालकाला आत्ता जाऊन मारून येते. कोण म्हणती? ऐका पुतना मावशी. आता ती पुतना मावशी सुंदर असं वस्त्र परिधान केलेलं आहे, स्तनामध्ये हलाल विष भरलेलं आहे आणि गोकुळाच्या रस्त्यानं निघाले. अगदी भगवान सूर्यनारायणाचं आगमन झालेलं आहे. कोवळं कोवळं ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये महाराज गोकुळामध्ये आमच्या पुतना मावशीचं पदार्पण झालेलं, आगमन झालेलं आहे. आणि महाराज त्या काळामध्ये, आत्ताच्या काळामध्ये भाऊसाहेब महाराज मुलांना शाळा चालू झाल्या, UKG LKG, खूप लोड आला मुलांवरती. त्या काळामध्ये महाराज 6-6 वर्षाचे मुलं हो तर अंडरपॅन्ट सुद्धा घालत असे मुलं बाहेर खेळायचे. महाराज म्हणतात, दिन दुर्बळांचे मारिता बालक वंदिता ये नाम म्हणे. अहो ती पुतना मावशी मनामध्ये शंका आली, आपण जे स्थानामध्ये विष भरलं याचा प्रयोग सक्सेस होतो का नाही याच्यासाठी भगवंताकडे जाण्याच्या आधी आपण इकडे या बालकांवरती करून पाहिला पाहिजे. लहान मुलगा उचलायचं आप्पा आणि आपल्या स्थानाला लावायचं. बरं ते लहान मुलगा असं असतं दादा, ते आपली आईच आहे का दुसरं कोण हे त्याला माहीत नाही. स्तनाला लावल्यानंतर ते चुटू प्यायचं आणि फुटू मरून जायचं. ते विषयाचा पावर होता दादा. जी पुतना मावशी गेली, यशोदा आहे का घरामध्ये कोणी? यशोदेनं सांगितलं, अनोळखी आवाज दिसतो. यशोदा बाहेर आली, अगं बाई आहे ना, काही नाही, अगं मी तुझी बहीण. मग ती मध्ये गेली, जास्त सांगत नाही, वेळ घेत नाही. गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाला स्तनपान करू लागले. स्तनपान करीत असताना परिणाम काय झाला महाराज? भगवंताला विठ्ठल 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 सांगितलं महाराज. भगवंताने सांगितलं, अगं भगवंताला ती पुतना मावशी म्हणून, अरे बाबा सोड सोड सोड. त्याने सांगितलं, ह्या अवतारामधलं पहिलं बोहनीचं गिऱ्हाईक तुम्ही आहे, गिऱ्हाईक तसं जाऊन देणार नाही. 20 प्राशन केलं, पानबुडी आत्ता निघाली दादा. पानबुडीचा शोध आत्ता निघाला, पण भगवान परमात्म्याने तवाच 20 प्राशन केलं, 5 प्राण प्राशन केले आणि सांगितलं सोड. गत प्राण झाली म्हणता भागवतामध्ये वर्णन आलंय. पुतना मावशीचं शरीर एवढं बलाढ्य झालं आणि धाड दिशी खाली पडलं, परंतु त्या पुतना मावशीला सुद्धा आपल्या आईपेक्षा चांगली गती प्राप्त करून दिली. विठ्ठल 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 महाराज म्हणतात, ही माझ्या प्रभूची ताकद आहे. अहो जे प्रेम भावाने गेले, राजाची मुलगी आहे, राजाची मुलगी आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेले, भगवंताकडे बघितलं, बास जीवनामध्ये काही नाही, जीवनामध्ये काहीच नाही. मीरा इतकी भजन करायला लागली, इतकी भजन करायला लागली, उठली का भजन, जेवण केलं का भजन, झोपत सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं भजन. जागृती सोपाने पांडुरंग, सतत भजन. आणि मग समाज तुम्हाला काय वाटतं आत्ताच बिघडेल का हो? समाज त्या काळात सुद्धा बिघडेल होता. खरं सांगू दादा, समाज केव्हापासून बिघडेल होता?
आमचे नामदेव महाराज भक्ती करायचे ना महाराज, नामदेव महाराज अभंग म्हणायचे, भक्ती करायचे, तर समाज महाराज चावडीवर बसून म्हणायला लागला, गणाने गोत्रज सर्व हसता ते गणाने गोत्राज सर्व हसतात माझा गणाने गोत्र सर्व हसतात माझा गेल्याचे मनुष्य पाना येणे सांगेल राजा गेले याचे मनुष्यपणा याने चांदिये नव्हे तो तुका सांगता दोन्ही अभिनवी विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा नामदेव महाराजांना लग्न आणि गोत्रज म्हणायला लागले. आता नामदेव महाराज नामा माणूस नाही राहिला, याचं मनुष्य पण देखील गेलं. विनवी तो शेंपे नामा संत चरणेचा रज. आणि मग ती मीराबाई इतकं भजन करायची, इतकं भजन करायची, आणि मग गावात चर्चा चालू झाली. आणि ती वार्ता राजाकडे ज्यावेळेस गेली, राजाने आपल्या पत्नीला सांगितलं, राणीला सांगा, अगं आपली मीरा बावरी झाली, आपली मीरा नाचली, लग्नाच्या वयामध्ये आले, आता तिचं लग्न करून टाकणं गरजेचं आहे. लग्नाचा प्रस्ताव आमच्या मीराबाई पुढे ठेवला. मीराताईने सांगितलं, मला लग्न करायचं, माझा पती परमेश्वर आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्माच माझा पती आहे. आता राणीने सांगितलं, मीरा ऐकत नाही, राजाने सांगितलं, ऐकत नाही. राजा हताश होऊन गेला. मग राजाने शेवटचा उपाय करायचा ठरला. दादा काय उपाय करायचा ठरला? आपल्याला कराट्याचा वास सुद्धा सहन होत नाही दादा, होतो दादा. मग सेवकाला बोलवलं, प्रधानाला बोलवलं आणि विषयाचा प्याला भरला आणि ठरवलं, आता मीराबाईला आपल्याला देहांत प्रायचित्त द्यावा लागल. तेव्हा पग घोंगरो मीरा नाची रे पग घोंगरू मीरा नाची रे पग घुंगरू बांध 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 मीरा नाची रे नारायण की हो गई दासी रे नारायण की हो गई दासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची 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 रे. मीराबाईला सांगितलं, मीरा ऐकत नाही. विष का प्याला राजाजीने बेजा. विषयाचा ज्यावेळेस प्याला गेला, आमच्या ताईने काय पिवत पिवत मीरा हसी रे, हसायला लागली. विषयाचं सुद्धा अमृत करण्याची ताकद त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये आहे. आमच्या मीराबाईचाही उद्धार केला. महाराज म्हणतात, तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा, तुम्ही तर मनुष्य आहे. पशु पक्ष्यांचा देखील उद्धार केला. कारण शास्त्राने सांगितलं, पशु काय पाप पुण्यदान तिल उत्तम मध्यम भोग भोगतील. पण खरं सांगू दादा, पशूंचा उद्धार केला की नाही केला भगवान परमात्म्याने? श्रीमद भागवताच्या माझ्या मताने सप्तम स्कंदा 7व्या स्कंदामध्ये आहे गजेंद्र मोक्ष नावाचं प्रकरण. ज्या गजेंद्रमध्ये 60,000 हत्तींचं बळ आहे आणि तो आपला परिवार घेऊन एक दिवस सुट्टीच्या दिवशी जलक्रीडा करण्यासाठी सरोवरावरती आला. जलक्रीडा करू लागला. आपले नातवंड आहे, परतुंड आहे, मुलं आहे, आपली पत्नी आहे, सगळ्यांना देखत. आणि जलक्रीडा झाल्याच्या नंतर महाराज निघाला आणि खालून नकराने पाय घट्ट धरला. बाकीचे वर आले. किती वर्ष युद्ध चाललं महाराज? नकरच आणि गजेंद्रचं बरं काय चाललं असेल ते चाललं असेल. आता ऐकून घ्या. युद्ध चाललं,
परंतु तो नक्र पाय सोडत गजेंद्र, ज्या गजेंद्रामध्ये 60,000 हत्तींचं बळ होतं दादा, 1,000 हत्तीचं नाही, तो अगदी आकांताने पूर्ण जीवाची ताकद एकवटून पाय खेचत होता, परंतु सोडत नव्हता. मग स्वतःचे नातवंड बाहेर निघायला लागले, मुलं बाहेर निघायला लागले. मग आता खाली कोण राहिलं? जी बाई म्हणत होती नाही ते माझे प्राणनाथ आहात. पप्पू पप्पू, अण्णा आल्याशिवाय जेवण करायचं नाही, पप्पू अण्णा आल्याशिवाय चहा घ्यायचा नाही. ती धर्मपत्नी म्हणायला लागली, दादू आता आपण चला, कारण पिकलेलं पान हे एक ना एक दिवस गळतच असतं. आता आपण सगळे चला. कोण? शेजेची कामे ना दूर राही. वेळ ज्यावेळेस आली दादा, स्वतःची धर्मपत्नी म्हणे आता चला. गजेंद्र किलवाणी झाला आणि गजेंद्रच्या लक्षात आलं, पशु असून लक्षात आलं दादा, या जगाचा कारभार ज्या अर्थी चालू आहे, तुझी ज्या अर्थी झाडाचं पान हलतं, तुझी सत्तेने, तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, हे सूर्यासी चालणे, तुझी या बळे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. बाबा तू जगाचा चालक आहे, या जगाचा मालक आहे, आणि असला पाहिजेत कोणीतरी. आणि शेजारी पाण्यावरती कमळाचं फुल तरंगत होतं, सोंडेमध्ये फुल धरलं आणि आकाश मार्गे फेकलं. असेल जो कोणी ब्रह्मांड चालक हाकेशी उडी घेई. आता भगवान परमात्मा कुठं होते दादा? लक्ष्मी मा साहेबाजवळ भोजन करण्यासाठी बसले होते. हा आणि ती कहे गजराज, हा आणि ती, या दोन्ही शब्दामधला अंतर किती दादा? त्यावेळेस भगवान परमात्मा तिथं आले. मला सांगायचं काम काय महाराज? कारण काय, जर त्या भगवान परमात्म्याची शरणांगती जर केली, जर पशुचा उद्धार होतो तर आपला का होणार नाही? नवे त्या भगवान परमात्म्याची शरणांगती करत असताना, त्याचं नाम चिंतन करत असताना त्यामध्ये भाव असणं गरजेचं आहे. मनवोने शरण जावे सर्व भावे देवाशी, भाव हा महत्वाचा आहे. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेले आहे. एक दिवसाचा प्रसंग आहे. सत्यभामा माता आणि रुक्मिणी मासाहेब जवळ आल्याच्या नंतर सत्यभामेला आपल्या स्वरूपाचं आणि अहंकार होता, आणि त्यावेळेस सत्यभामेने विचारलं, कहो कशी आवडते? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने स्मित हास्य केलं, सांगितलं, सत्यभामे तू मला साखरीसारखी आवडते म्हणे. कशासारखी? साखरीसारखी. आता मग रुक्मिणी मासाहेबांनी विचारलं, कहो मी कशी आवडते? मग त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, तू मला मिठासारखी आवडते. अहो, ज्या स्त्रीला कधीच राग येत नव्हता ना दादा, तिनं चेहरा उतरून दिला. मला प्रभू मिठासारखी म्हणले. काही नाही, 4 दिवस गेले, टाइम कमी असल्यामुळे कोणत्या आत्या आल्या, प्रत्येकीच्या महालामध्ये जाऊ लागल्या, विचारपूस करू लागल्या. विचारपूस करीत असताना सत्यभामेच्या महालामध्ये आल्या आणि सांगितलं, आत्या आत्या आत्या, अहो मध्ये मी माझ्या पतीला साखरेसारखे आवडते. परत पुढं आणि महालामध्ये गेले. रुक्मिणी मासाहेबांच्या सांगितलं, रुक्मिणी मासाहेब आज लय नाराज तुम्ही. काही नाही आत्या, मी त्यांना मिठासारखी आवडते. आणि लगेच मग कोणत्या आत्याचा अधिकार होता? आत्या लगेच भगवान श्रीकृष्णाकडे गेल्या आणि सांगितलं, अरे कृष्णा, एक तर तू अनेक स्त्रिया करायला नको होत्या, कारण अनेक स्त्रिया केल्यानंतर सर्व स्त्रियांना समान हक्काने वागवलं पाहिजे, तुझा भाव केला नाही पाहिजे. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, आत्या तुम्हाला काय म्हणायचंय मला कळत आहे, काळजी करू नका. सत्यभामा ही मला साखरेसारखेच आवडते आणि रुक्मिणी मासाहेबी मला मिठासारखीच आवडते. आणि मग कोणत्या आत्या 4 दिवस राहिल्या. परतीच्या प्रवास ज्या दिवशी होणार होता त्या दिवशी आचार्य बाबाला बोलून सांगितलं, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक बनवा. स्वयंपाक बनवत असताना एकाही भाजीमध्ये मीठ टाकायचं आचार्य बाबाच्या कानामध्ये सांगून दिलं. आता सगळा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक झाला, सगळी पंगत जेवायला बसली. आपल्या वाणी नाही सर, एकाच पंक्तीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा परिवार लहान होता का?
सगळे बसले आणि मग हातामध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं ब्रह्मार्पणम ब्रह्मर्वी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मकर्मतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सवीर्यम करवावहे तेजस्विनावदितमस्तु माम विद्विषावहे वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवनवता नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितो अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोवे जाणी जे कर्म गंगा गिरिजी महाराज की जय. असा श्लोक झाला आणि भोजन चालू झालं महाराज. आणि एकमेकाकडे बघायला लागलं पण ताटावरती मीठ वाढलेलं. मग भगवान परमात्म्याला कळलं आणि मग आत्या म्हणायला लागली अरे कृष्णा आचार्य काय आज झोपी गेला होता का काय बाबा एकाही भाजीमध्ये मीठ नाही टाकलं. मग भगवंताने आवाज दिला ओ आचार्य बुवा लवकर या मिठाच्या साखरीच्या पिशव्या बोलवा साखरीच्या पिशव्या. परत सगळे भगवान परमात्म्याकडे बघू लागले अरे बाबा इथं साखरीची गरज इथं मिठाची गरज आहे. मग भगवंताने सांगितलं आत्या एखाद दिवशी बिगर मिठाचं खाऊन बघा ना. त्यावेळेस सांगितलं जमणार नाही कारण महाराजांनी सुद्धा सांगितलं रुची नेदी अन्न ज्यामध्ये नसता लवण तुका म्हणे फिके अवघे भावाविन मीठ नव्हे अन्न तेने नाही. आपल्या भक्तीमध्ये भाव असणं गरजेचं आहे. आपल्या भक्तीमध्ये भाव जर नसेल तर आपली भक्ती कशी आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला 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 तुरी नाही देव त्याला तुरी नाही देव त्याला तुरी नाही देव त्याला तुरी नाही देव त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव हरी शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव महाराजांनी सांगितलं शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला किंवा भाव बळे आकळे एरविना कळे करतळे आवळे तैसा रे. कारण तो भगवान परमात्मा भावाचा भूक थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळा तयाला किंवा भाव ज्याच्या गाठी त्याशी लाभ उठा उठी. भाव जर तुमच्यामध्ये असेल तर तो भगवान परमात्मा लाभ तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. काय झालं महाराज झुंजार मासाचं जेवण ठरलं कोणत्या आत्याने आणि परिणाम काय झाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. भीमदादाला सांगितलं भगवान श्रीकृष्णाला बोलवा आणि सांगितलं बोलवलंय भाव ज्याच्या गाठी त्याशी लाभ उठाउठी. म्हणून तुम्ही त्या श्रद्धेने प्रेमयुक्त अंतःकरणाने त्या भगवान परमात्म्याला भजा. कारण तो भगवान परमात्मा कसा आहे माहिती का महाराज तो खूप कृपाळू आहे दयाळू आहे आणि कसा आहे उदार आहे. कारण 7 दीप सांगितले 7 दीपापैकी महाराज जंबू या नावाचं एक दीप आहे. जंबू या दीप माझे एक पंढरपूर गाव गा जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ दया ठाया काही भोजन खाया चला जाऊ दया काही भोजन मागा विठू माता धर्म जागो माता धर्म जागो विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष तो
भगवान परमात्मा असा आहे महाराज, ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय, शुद्ध भाव धरून या पंढरपुराशी जावे. नवे नवे सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन ये त्याच्या भेटी लागी केला. परिणाम काय झाला? शुद्ध भाव देखून या गाव स्वर्णाचा दिदला. बाबांनो, भवसागर तरता कार्य करी तसे चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून. मग तुम्ही काय करा? त्याच्या पायी घालो मिठी मोलने घे जगजिटी भावा एकासाठी खांदावाई. नवे नवे काय सांग? सुखे करावा संसार परिणा सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर चोजवे ता येतेल भक्ती मुक्तीची चिंता. दैन्य नाही दरिद्रता तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखले. त्या भगवान परमात्म्याची तुम्ही शरणांगती करा. मग शरणांगती केल्याच्या नंतर काय? तो हा उतरेला पार भव दुस्तर नदीचा. नवे नवे त्याची शरणांगती तुम्हा आम्हालाच करायला लावली का? संतांनी नाही. उठा साधू संत साधा पुले इथं जाईला नरदेह मग कैसा भगवंत. उठो निवेगेशी चला जाऊ रावळाशी जळतील पातकांच्या राशी काकड आरती देखलिया. कारण संतांना सुद्धा जागा केलं संतांनी, तो मग आम्हाला सुद्धा जागा केलं. कारण आयुष्य जात आहे पहा काळ जपत सीमा सोयी त्याचा वाहा घोर ध्यानी राहा श्रीहरीच्या. बाबांनो, तुम्ही त्या भगवान परमात्म्याची शरणांगती करा. कारण हे स्वतः मी अनुभवलं आणि हे अनुभवल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगते महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तू का म्हणे साक्षी आले आले, 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 तू का म्हणे साक्षी आले. तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार पार, तो हा उतरील पार. तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार पार, तो हा उतरील पार. भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा भावादुतर नदीचा नदीचा
नदीचा नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट. खऱ्या अर्थानं आपली वेळ संपुष्टात आलेली आहे. तुम्ही दोन्ही बेटाच्या मधले आणि दोन्ही बेटांच्या सानिध्यामधले स्वामींच्याही इकडेही स्वामींच्या संपर्कामधले सर्व ज्ञात आहात. परंतु आता मी तुम्हाला एक प्रश्न विचार नाही जाता जाता ब्रह्मरसाचं सेवन कोणी कोणी केलं सांगा, जाऊ द्या. आणि आपल्याला कीर्तन आठवून घ्यायचंय, कारण रसाचे अनेक प्रकार आहे. ऊसाचा रस आहे, बरोबर की नाही, लिंबाचा रस आहे. मग मी तुम्हाला विचारतो, ब्रह्मरसाचं सेवन कोणी केलं? कारण ब्रह्मरसाचं सेवन लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. तुम्हा आम्हाला एकाच गोष्टीची भीती आहे, ती म्हणजे मृत्यूची. तुम्हा आम्हाला जर मृत्यू न्यायला येऊशी वाटत जर नसेल तर एक काम करावं लागेल. यमधर्म सुद्धा यमदूताला सांगतो, बाबा यमधर्म सांगे दूता तुम्हाना येते ते सत्ता, जेथे होय हरे कथा सदा घोष नामाचा नका जाऊ तय गाबा. नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटे फिरे भोवती. आणि खरं सांगू दादा, प्रत्येकाला असं वाटतं आपल्याकडे लक्ष्मी आली. मग जर तुम्हाला जर असं वाटत असेल लक्ष्मी तुमच्या घरी आली पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, लक्ष्मी वल्लभ तुमच्या घरी आणावं लागेल. आणि लक्ष्मी वल्लभ जर दादा हसू नका, ऐकून घ्या, मानव जन्म पुन्हा पुन्हा नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली अवर्म फेरा पडे. बाबांनो, ब्रह्मरसाचं सेवन करा. तो लक्ष्मी वल्लभ जर तुमच्या घरी जर आणायचा असेल तर काय करावं लागेल? भगवान परमात्म्याची शरणागती करावं लागेल. जो नामधारक आहे भगवान परमात्मा कुठे असतो? चक्र गदा घेऊन हरी उभा असे त्यांच्याद्वारे लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. म्हणून जर तुम्हाला मृत्यूची जर भीती वाटत असेल तर एकच काम करा, काय? ब्रह्मरसाचं सेवन करा. ब्रह्मरस म्हणजे काय? सुखे सेवो ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा, मग नोवे बाधा काळदूत यमाचे, करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन. बाबांनो, तुम्ही ब्रह्मरसाचं सेवन करा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आई वडिलांची सेवा करा. व्यसनाधीन बनू नका. कारण शोकांतिका आहे दादा. आपल्या हिंदू धर्मामध्ये महाराज, मुलाने आपल्या आई वडिलांचा मृत्यूचा सोहळा साजरा करावा लागतो, याला शास्त्र आहे. परंतु आज बऱ्याचशा वडिलांना मृत्यूचे सोहळे साजरे करण्याची वेळ येत आहे, ती फक्त व्यसनाधीन झाल्यामुळं. आणि ही शोकांतिका ही फक्त आपल्या हिंदू धर्मामध्येच आहे दादा. म्हणून घरामध्ये पवित्र असं वातावरण ठेवा. जुन्या काळामध्ये महाराज, आपल्याच काळामध्ये गेल्या मागच्या 30 वर्षामध्ये आपली आई चुलीवरती बाजरीच्या भाकरी थापत असायची.
आपली चुलती चुलीवरती भाजी बनवत असायची. आपले चुलते आपण लहान लहानले असताना घरामध्ये हरिपाठ चालायचा दादा. हरिपाठ आपली आई तिकडं ते हरिपाठाची अभंग तिच्या कानावरती जात होते आणि ती भाकर नव्हती रात, तिचा प्रसाद व्हायचा. गुरुवर्य महाराजांचं एक वाक्य आहे, गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामधील आमटी म्हणजे महाराज ती आमटी नाही, तिला हरिनामाचा सेंट लागलेला आहे, ती प्रसाद झालेली आहे. म्हणून प्रत्येकाला वाटतं की एक एक बाटली आपण घरी, मग घरी का आमटी होत नाही दादा? घरी आमटी का होत नाही? मुलगा एका बाजूला चॅटिंग करतो इंस्टाग्रामवर, मुलगी एका बाजूला, आईचं लक्ष दुसरीकडंच. कसा सेंट हरिनामाचा उतरल दादा? जाता जाता सांगून जातो, अन्नाची ताकद, आवाजाची ताकद आणि जागेची ताकद. वेळ संपुष्टात आली दादा. अन्नाची किती मोठी ताकद आहे सांगू दादा. दुर्योधनाचं अन्न दुर्वास ऋषींनी खाल्लं, परिणाम काय भोगावं लागला घरी जाऊन बघा. पांडवांचं जावं लागलं आणि इच्छा भोजन मागावं लागलं. त्याच्या पुढे सांगू दादा आवाजाची काय ताकद आहे. इथं जेवढे बसलेले एखादा म्हणाल, अहो ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर मी असं प्रेत उचलतो, गोणीत भरतो, तरी मला काहीच वाटत. पण मी जाता जाता सांगून जातो दादा, ज्यांनी ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकला, फोर व्हील गाडीत बसेला असो, ज्यांनी मागून ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजला का त्याच्या छातीचा असा धक 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 आनंद होतो. बरोबर ना? तोच आवाज पोलीस गाडीचा ऐकू द्या, काही वाटत नाही महाराज. परंतु ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकल्यानंतर त्या आवाजाची ताकद. खरं सांगू दादा, आळंदी पंढरपूरच्या वारीमध्ये जर गेले, ज्ञानोबा मावले तुकाराम, तो आवाज ऐकल्यानंतर अष्टसात्विक भाव तयार होतो. आणि कार्यक्रम तोच आहे. त्याच यात्रेमध्ये लोककलावंत, तमाशासुद्धा ही एक महाराज चांगलीच गोष्ट आहे. परंतु त्याच्यामध्ये गण चालू झाली, या नाच तरंगणी, तिकडं नालीचा आवाज महाराज चालू झाल्या ज्या माणसाला नाचताच येत नाही त्याचा सुद्धा अंगठा हालायला लागतो. या आवाजाची ताकद आहे, जागेची ताकद. तुम्हाला रामायणामध्ये माहिती आहे, लक्ष्मणाला वाटलं उगेच 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्राला आहे, सीतामातेला आपण कशासाठी आलो? प्रभूच्या लक्षात आला आणि सांगितलं, लक्ष्मण आज आपल्याला इथून पुढे जायचंय, परंतु जात असताना इथली मुठभर माती घ्यायची. जोपर्यंत तिडली माती खिशामध्ये आहे तोपर्यंत लक्ष्मणाच्या मनामध्ये विचार एकच, काय विनाकारण 14 वर्षाच्या वनवासामध्ये आपल्याला येण्याची गरज काय होती? उर्मिला घरी येण्याची गरज काय होती? प्रभूच्या लक्षात आला आणि सांगितलं, लक्ष्मणा आता स्नान करायचे. स्नानाला गेल्यानंतर मग लक्ष्मणाला असं वाटायचं, किती भाग्यवान आहात, आपल्याला जगाचा चालक मालक अखिल भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राच्या चरणाचं दर्शन, सानिध्य, सेवेचा लाभ. परत वल्कला घातले आणि ती माती जेव्हा आली ना महाराज, परत विचारतेच. मग प्रभूने सांगितलं, बाबा ती माती फेकून तिथे जागेचा दोष आहे. खऱ्या अर्थाने पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, त्या भगवान परमात्म्याची शरणागती करा. आणि एक बेटाचं ब्रीद वाक्य आहे दादा, काय? देने को अन्नदान, लेने को हरि नाम, डूबने को अभिमान, तरने को लीनता, तरणे को लीनता. बस जीवनामध्ये काही करू नका दादा, आणि मृत्यू अटळ आहे हे विसरू नका. आलाशी कोठोनिया, जाशी कवने रेठाया, घरदार तुझे नवे अवघी लटकीचा माया. म्हणून त्या भगवान परमात्म्याचे एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय जय ठोबा रखुमा, विठोबा रखुमा, 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 विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय ठोबा रखुमा, रखुमा, जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा,
विठोबार जय कुमाई जय गोपाल कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमार जय विठोबार कुमाई विठोबार जय कुमार विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई जय विठोबार कुमार कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज पवन सुत हनुमान बोलो रे भाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार आनंद वाटला. खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या प्रामाराची कीर्तनरूपी सेवा तुम्ही सर्वांनी एवढी गोड करून घेतली. मी प्रथमतः खऱ्या अर्थानं ज्यांनी सुंदर असा मृदंग वाजवला, गेले 1.5-2 तास ज्यांनी आपल्याला कुठलंच मन कुणीकडंच भरकटून दिलं नाही, ते आमचे वैद्य महाराज संदीप महाराज वैद्य, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आमचे सुंदर असा आवाज आमचे गरुड महाराज. खऱ्या अर्थानं दादा तुमच्यासारख्यांचं सान्निध्य लाभले मी माझं गत जन्मीचं काहीतरी भाग्य समजतो. त्याचप्रमाणे किशोर महाराज बोडके आहे, त्याचप्रमाणे बाळासाहेब महाराज मेंढूकर आणि उद्धव महाराज आणि समस्त सर्व भजनी मंडळ. खऱ्या अर्थाने माजी जिल्हा परिषद सदस्य मेंबर श्री पंकज पाटील ठोंबरे. खऱ्या अर्थानं भाऊ मला माहीत नव्हतं बरं का, तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. कारण राजकीय माणसं कीर्तन ऐकत नाही दादा, आम्हाला अनुभव आहे. कारण त्यांना खूप वेळ नसते, परंतु त्यांना हे माहीत नसतं की एक दिवस जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे बाबा जायचं आहे इथून, अंत हे काळेचे नाही कोणी जायचं आहे. म्हणून भाऊ तुम्ही बी इथं आहे. वकील साहेब आहे प्रदीपजी चंदने, प्रगतिशील शेतकरी काकासाहेब चंदने. कारण ज्ञात बरेचशी इथं महाराज प्रगतिशील शेतकरी आपते गणगोत्र नातलक तोला मोलाची सर्व ग्रामस्थ आहेत. मी तुम्हा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आमच्या माता भगिनी आहे सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ज्यांनी मला तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांचा दर्शनाचा योग घडून आणला ते आमचे ते आमचे मित्र, आमच्या भगिनी, सरपंच साहेब कल्पनाताई शिंदे, तसेच आमचे वकील साहेब आहे, गायकवाड साहेब आहे, येही बा ते पण आहे. आमचे विघ्नहर्ता लॉनचे मालक नवनाथ भाऊ ठरले ते पण आलेले आहेत. आमचे अशोक भाऊ जगताप ते पण आले आहेत. आणि खऱ्या अर्थानं दादा जे साक्षात मृत्यूच्या जवळ जाऊन आले, आमचे नायक मिलिंदजी उबाळे सर ते पण आलेले आहेत. रिटायरमेंट होऊन आर्मीमध्ये होते आणि त्यांची अगदी 4-5 दिवसापूर्वीच आमच्या गावात मोठा कार्यक्रम झाला. पण ते म्हणे महाराज वारकरी संप्रदायाची खूप आवड, मृत्यूशी झुंज झाली. 17 जणांच्या कॅम्पमधून महाराज 20 जणांच्या कॅम्पमधून 17 जणांच्या बॉड्या त्यांनी भरल्या आणि खाली फक्त किती जण जिवंत राहिले 3. त्याच्यातले ते 2.5 महिने हॉस्पिटलमध्ये होते. माणसं ओळखत नव्हते दादा. भगवंताने ठेवलं त्यांना. ते म्हणे महाराज आपण आता याच्यासाठी उरलो काय, जेवढी होईल तेवढी भगवान परमात्म्याची सेवा करायची बास, जगामध्ये दुसरं काही नाही. मी मृत्यू जवळून बघितला, ते येथे उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थाने आमच्यावर प्रेम करणारे आमचे यूट्यूब चॅनलवाले प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात. आमचे सरजी
त्यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणाम, त्यांचे आभार मानतो. झालेली सेवा त्या संतांनी हे मार्गदर्शन केलं, त्या संतांची एकदा मोठ्या प्रमाणे आणि ते हे करायची. खऱ्या अर्थानं सांगू, आमचा बेसूर आवाज, कमी आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत नवे नवे परिसरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं ते आमचे साऊंड सिस्टीमवाले. काय दादा नाव? साईधून. खऱ्या अर्थानं साईबाबांची कृपा आहे. गंगागिरी अहो भगवत कृपेशिवाय ह्या गोष्टी होत नाही दादा. आमच्या भागात मोठमोठ्या साऊंड सिस्टीम आहे, सरांना विचार, ऑपरेटिंग जमत नाही दादा, कारण ऑपरेटिंगला खूप महत्त्व आहे. त्यांनी माझा बेसूर आवाज स्वरात करून पाठवली, ही ताकद त्यांची आहे दादा. विठ्ठल 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 विठ्ठल. जाता जाता एवढंच सांगून जायचं दादा, अखिल ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा या जगाचा चालक आहे, या जगाचा मालक आहे. जगाचे संपूर्ण सूत्र त्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. देवा तुझ्याकडे फक्त एकच गोष्ट मागू शकतो, काही मागायचं आमच्या हातात शिल्लक राहिलं नाही. फक्त एकच काम कर, आमच्या पवनभाऊंना जेवढं आयुष्य मिळालं तेवढं बरोबर आहे, परंतु पुढच्या जन्मामध्ये जिथं त्यांना घालशील तिथे सुखाचं ठेव आणि चांगल्या कुळामध्ये वैष्णव कुळामध्ये जन्माला घाल. बस एवढंच मागणं तुझ्याकडं मागतो. ज्या संतांनी महाराज तुम्हा आम्हाला हा सतमार्ग दाखवला, जर संत जर नसते ना दादा तर काय झालं असतं आपलं दादा? भजन कळालं नसतं, देव कळालं नसतं, काहीच कळालं नसतं. मग ज्या संतांमुळे तुम्हा आम्हाला हे मार्ग कळाला, त्या संतांचं एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले पुरे वेळे वाकुडे उत्तरे खरा क्षमा खरा महाराज तुम्ही हा नाही विचारेला अधिकार मी आपुला खरा क्षमा